नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज डिझाईनचे पापड बनवणार आहे. यासाठी 1 कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि 2 चमचे मोठे मैदा घेतलेला आहे. आता सर्व एकजीव करून घ्यायचे. साहित्य टाकून घ्यायचे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, ओवा टाकायचा आहे थोडासा आणि पापड खार टाकायचा आहे. तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. तर एकदम छान असं भज्यासारखं पीठ मळून घ्यायचे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण नाही. जर पातळ झालं तर थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचे. तर इथे मला 2 कप पाणी लागलेलं आहे. तर पिठावर अवलंबून असतं, जास्त मोठं असलं तर जास्त पिठला पाणी लागते आणि बारीक असलं तर थोडंसं कमी पाणी लागते. तर मी निमा भाग करून घेतलेला आहे पिठाचा आणि अर्ध्या भागामध्ये मी रंग कालविलेला आहे, हिरवा कलर खाण्याचा. तर आता ही पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचे दोन्ही पण पीठ. तर थोडंसं कट केलेलं आहे मी टोक पायपिंग बॅगचं आणि दोन्ही पण पीठ असं भरून घ्यायचे. आणि दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे पिठाचा. अशा पद्धतीचे मी पेपरवर डिझाईन काढलेली आहे आणि वरी कॅरी बॅग लावायची, बारका कपडा कॅरी बॅगचा तुकडा, आणि अशा आकारामध्ये डिझाईन बनवून घ्यायची. पांढऱ्या पिठाच्या पायपिंग बॅगना अशा पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची आणि हिरवा रंग असा पानाच्या मध्यभागी भरून घ्यायचा. तर अशाच पद्धतीने सर्व डिझाईन बनवून घेणार आहे मी. तर मध्यभागी पांढरा रंग भरून घ्यायचा आहे. तयार झालेली आहे. तर हे प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि दुसरं एक तुम्हाला दाखवणार आहे करून. तर कॅरी बॅगचा तुकडा याच्यावर टाकायचा, थोडंसं तूप लावलेलं आहे मी त्याला आणि अशा पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची. तर एकदम छान आणि सोपी पद्धत आहे, कुणालाही जमेल आणि दिसायला पण आकर्षक दिसते आणि ओवा टाकल्यामुळे एकदम चवदार असे पापड लागतात. हिरव्या रंगानं अशा पद्धतीनं पानं तयार करून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान अशी आकर्षक डिझाईन तयार झालेली आहे. सर्व अशाच पद्धतीने मी बनवून घेणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 ते 2 ग्लास पाणी टाकायचे. तर हे पापड आता वाफवून घ्यायचे. मध्यम गॅसवर 5 मिनिटानंतर बघू शकता एकदम छान असा पापड तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व पापड वाफवून घेणार आहे मी. तर बघू शकता एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत.
तर एकदम छान आणि सहज निघत आहेत आणि एकदम छान झालेले आहेत, बघू शकता. तर मी सावलीला पापड बनवित आहे सुरुवातीला. सर्व पापड तयार झालेच, मी उन्हाला वाळत घालणार आहे. तर बघू शकता हाताने एकदम छान असं उचलत आहेत आणि डिझाईन पण एकदम आकर्षक अशी दिसत आहे. तर सर्व पापड तयार झालेले आहेत. तर बघू शकता आता मी हे उन्हाला वाळत घालणार आहे एक दिवसभर आणि बघू शकता एकदम छान असे कडक वाळलेले आहेत. तर मी आता हे तुम्हाला तळून दाखवणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल गरम झाले आणि एकदम छान असा पापड तळून तयार आहे. सर्व पापड मी तळून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान असे पापड तयार झाले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.